हाय सगळ्यांना, नमस्कार. तुम्ही ते सकाळचा व्हिडिओ बघितलेलाच आहे. मी सगळा माझं छानपैकी आता मेकअप केलेला आहे, आवरलेला आहे आणि ॲड्रेस चिटकवायचं चाललंय. बऱ्याच जणांचं राहिलं होतं लसूण. हा का असं एकाचं 2-2, 3-3 किलो लसूण आहे. ते असं बॉक्सात पॅक करून देते. आता थोडंसं ॲड्रेस चिटकवायच्यात. काय कायांचं ॲड्रेस राहिलेलं तिकडं हॉटेलवरती जाऊन असं सिल्वर कलरची काय झाले कॅरी बॅग संपली ही असली. मग ती सिल्वर कलरच्या कॅरी बॅगी घेऊन ॲड्रेस चिटकवून तिथंच कुरिअर देणार आहे. हा सिल्वर मध्ये असं सांडगे द्यावं लागते. असं तर मग हे आता घेऊन चालली मी सगळं पॅकिंग करून. आणि एक जणांचं तर हॉटेलवरती आलं होतं. त्यांनी काय सांगितलं होतं, 2 किलो लसूण. नाही त्यांनी परत फोन केलाय, म्हणलं पावशेर लसूण आणि पावशेर सांडगं. हो त्या दिवशी आपण घेऊन गेलतो पण ते नव्हतं आलंच नाही. मग त्यांचंच दोन्हींचं पावशेर लसूण आणि पावशेर सांडगं पेशल बांधायच्यात. पण ते अजून वजन करायचंय आणि आमचं बापू येतात म्हणून आम्ही थांबलोय. सगळं उरकून बसलोय आणि हे लसूण असा पॅक करतोय आणि असं हे बांधून ठेवावं. काही असं लय पॅक करावं लागतं. हे आधी आतमध्ये असा पांढरा कॅरी बॅग, परत वरण चिकट टेप, परत नाही अशी कॅरी बॅग लागते. आणि माझं काय झालं, ही कॅरी बॅग संपली आहे. कालच्या धरणं 2 दिवस झालं ही तर काय मिळालं नाही. त्यांना सांगितली पण आणि ती बारामती जावं लागते आतमध्ये. आणि हे काही जात नाही. ते बापू काय माझ्यावर येत नाहीत आतमध्ये. मला म्हणतात लय गरज, मला नाहीत गाडी चालवायला, तू जा. आणि मग ती भाऊजींना लय दिवस झालं सांगते. तुम्ही 2-4 वेळा बघितलं असं हसण्याच्या व्हिडिओमध्ये की भाऊजी कॅरी बॅगा घेऊन या. पण कशाचं भाऊजींना सवड. आता ती जातात कामावर आणि लोणचं त्यांचं पॅकिंग करतात, ते देतात बॉक्सात. त्याच्यामुळे माझा सगळा झालाय बट्ट्याबोळ ह्या कुरिअरच्या पिशव्यांचा. तर मग काकी यायच्यात हॉटेलला, थोडंसं काम आहे हॉटेलवरती. तुम्ही म्हणता ना चतुर्थी संकष्ट, पण आहे संकष्ट चतुर्थी, पण हॉटेल चालू आहे. कारण का आपलं व्हेजचं थोडंसं नियोजन चाललेलं आहे आमचं. ते आज बघूया कसं तिकडून. त्यामुळे काकी पण यायच्यात. बघू आज आमचं नेमकं व्हेजचं काय ठरतंय. कारण का व्हेजवाली पण भरपूर आहेत. एक स्पेशलच आपलं नाही, बरेच जण येतात. काय व्हेजवाले असतात, काय खातात नॉनव्हेज. पण तरी पण तसं माघारी लावण्यापेक्षा म्हणलं व्हेजचं काहीतरी थोडंसं नियोजन करणार आहे. कारण काय थोडं पुढं एक रूम मध्ये आपला एक गॅस हे सगळं किचन नाही, तिथं थोडंसं नियोजन करणार आहे आम्ही आज. पण बघू, तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ टाकील. त्याच्यासाठी गडबड चाललेली आमची, जायचंय. पण म्हणलं तिथं जाऊन सिल्वर कलरच्या पॅकिंग घेऊन परत ॲड्रेस चिटकावून संध्याकाळून कुरिअर येता टाकून यावं तिथं कुरिअरवाल्याला देऊन. तर काय झालं, आणि रक्षाबंधन असल्यामुळं एक 8-10 दिवस झालं पोस्ट कुणाचंही कुरिअर असे घेत नाहीत. कारण का लांबच्या पोस्टाने राख्या जातात. त्याच्यामुळं रक्षाबंधनच्या आधी 8 दिवस झालं सगळे पोस्ट बंद आहेत. तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. मी सगळ्यांना फोन केले, कुरिअरवाल्यांना पण फोन केला. तर म्हटलं ताई काही इलाज नाही, आताशी तर आज पोस्ट चालू झालेला आहे. तर ज्यांच्या कोणाच्या ऑर्डरी पोचलेल्या नाहीत त्यांच्या सगळ्यांच्या पोस्टाने ऑर्डरी टाकणार आहे आज. ते पण संध्याकाळी तिथं जाऊन ज्यांचे कुरिअर महागारी आल्या टाकलेले कुरिअरने ते पोस्टाने टाकायसाठी सगळा एवढा खटाटोप चाललेला आहे. तर आज पोस्ट चालू होणार आहे. तर राहिलेल्यांच्या ऑर्डरी 2-3 जणांचे झाल्यात, ही झालेल्या आहेत, लेट झाल्यात. त्याच्यामुळे ते पोस्टाने टाकीन. 2-3 दिवस अजून समजून घ्या. तुम्हाला सगळ्यांना गुरुवार शुक्रवार ऑर्डरी मिळून जातील. आणि ह्या आज टाकणाऱ्या पण तुम्हाला गुरुवार शुक्रवार मिळून जातील. बऱ्याच जणांचे ताईंचे सांडगे आहेत. कुणाचे 1 किलो सांडगे आहेत, तर कुणाचे अर्धा किलो. शक्यतो जास्त करून मला 1 किलो सांडग्यांच्याच ऑर्डर आहेत. अर्धा किलो कवचितच घेतात. आणि लसूण पण एका जणांचं 3-3 किलो लसूण आहे. पण मी असं वेगवेगळा पॅकिंग केलंय किलोचं. आणि मग परत नंतर बॉक्सात भरायचं किंवा मग त्या कॅरी बॅगात एकाला चिटकून असं लावणार आहे. तर असो हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि कुणाला पाहिजे असेल लसूण आणि सांडगे तर माझा नंबर आहे 9699083827. आपल्याकडे प्युअर गावरान लसूण मिळणार आहे. लाल कुडी अशी, आणि कुडी पण 1 नंबर कुडी आहे. तसा तुम्हाला काय फसवणार नाही. कारण का मला फसवून काय मिळणारच नाही, आहे का नाही. आणि शेवटी मी सोशल मीडियावर आहे, मी कुठे गेली तरी सगळ्यांना येणार. त्याच्यामुळे काय तुम्हाला फसवून फायदा नाही होय. आणि ही शेतातला घरचा लसूण आहे.
त्याला पण लसणाला लय मेहनत आहे, काय सांगा तुम्हाला. करायचा आणि खुरपायचा, त्याला औषध नाही काय नाही, त्याला खुरपाणी करावं लागतं. 3 लसणाला 3 खुरपाणी केल्या तरच लसूण चांगला येतो, चांगला पोचतो. आणि त्याला औषध मारायला नाही, त्याला तसलं हे करायला जमत नाही, खुरापायला. त्याला लसूण काय ट्रॅक्टरने किंवा ह्याने पेरून पण जमत नाही, पेरला लसूण पण एवढा बरोबर येत नाही. तर एक कुडी अशी खवावं लागते. तर तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये सगळेजण जाऊन बघा. आणि ज्या नवीन ताई आहेत म्हणजे दादा आहेत त्यांना माझं व्हिडिओ ज्यांना करून जुनं काय माहित नसेल तर पहिलं सगळं व्हिडिओ जाऊन बघा. तर त्याच्यात सगळं आहे, लसूण लावल्याला, खुरापल्याला, हे केलेलं ती केलेलं, बरंच काय आहे इंस्टाग्राम फेसबुकला. तर असं बाय सगळ्यांना. हा व्हिडिओ आवडला असला तर कमेंट लाईक शेअर करा. काय ऋतू आणि ऋतूची पण आमची आयडी आहे ऋतुजा येलजाळे. सगळ्यांनी एकदा आयडी तिची ही करा आणि चेक करून तिचं व्हिडिओ आवडतात का तुम्हाला बघा, ती पण व्हिडिओ काढते. तर बाय सगळ्यांना.